आपण ज्यांना पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठलीही कॉन्ट्रोवर्सी, कोणती चर्चा, कोणते डिबेट, कुठेही एरर नव्हतं आणि अगदी मी म्हणेन सुव्यवस्थित या स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण म्हणतो की क्रिकेट या खेळामध्ये खेळाडूंना जे जे काही हवं आहे ते सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. एखाद्या टीमला जे काही हवं आहे ते सर्व काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग, आमची PTCची टीम, प्रोफेशनल समालोचक ज्याच्यामध्ये आम्ही विशेष उल्लेख करू समीर सोमने सरांचा, व्हॉइस ऑफ कर्जत महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील असे समालोचक ज्यांना आपण खरं तर तंत्रशुद्ध असे समालोचन आपण आज ऐकलं. भेंडकल गावाच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचं टायटल आहे सरपंच चषक 2025. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील आणि त्याचबरोबर मिलिंद दादा पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन. उरणचं क्रिकेट आणि उरणचं क्रिकेटला खरं तर पुढे नेण्यासाठी आयोजकांचा अट्टास आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही सर्वप्रथम दिनेश दादा पाटील आणि जुगल घरत या सह आयोजकांचं मनापासून आभार आणि कौतुक करू, ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली आणि अगदी प्रचंड मेहनतीतून या स्पर्धेला मात्र साकारलं गेलं. त्यांच्या समवेत अनेक सहआयोजक आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचंही आम्ही मनापासून कौतुक करू. रतीश पाटील, सिद्धार्थ ठाकूर, संदेश पाटील, विनीत घरत, सचिन भोईर, विशाल ठाकूर, रोशन पाटील, हरेश ठाकूर, चेतन पाटील, प्रथमेश भोईर, परेश पाटील, लवेश ठाकूर, प्रितेश घरत, समीर भोईर, उमंग भोईर, समीर भोईर, आर्यन पाटील, सागर भगत, संकेत म्हात्रे, अतुल ठाकूर, अतुल म्हात्रे, भूपेंद्र ठाकूर, विराज म्हात्रे, प्रदीप पाटील, समीर ठाकूर, तनिष घरत, साहिल घरत, केतन पाटील, निखिल पाटील, सतीश पाटील, यतीश घरत, पंकज भोईर आणि संपूर्ण भेंडकल ग्रामस्थ मंडळ. ज्या क्रीडांगणावर मगाशी उल्लेख झाला, मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गेली कित्येक वर्ष उरणचं क्रिकेट आणि उरणच्या क्रिकेटचं नवनिर्मितीचं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जाणारं हे क्रीडांगण ठाणकेश्वर मैदान भेंडकल उरण भेंडकलच्या गौरवाला नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा आणि आपलं उरणचं क्रिकेटचं वैभव पुढे नेण्यासाठी आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आपण जरूर सलाम देऊया आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे, जिथे आर्मी इन ब्ल्यू सलामीचे पहिले दोन फलंदाज निखिल आणि हर्षद. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, क्लीन हिट, पहिला वार डाऊन द ग्राउंड केला बॉल, फरार येईल. 4 धावांचा एक कलात्मक स्टायलिश स्ट्रोक, चौकार. चला चला हो सामने बघावला उरण तालुक्यात भेंडकल गावात, चला चला हो सामने बघावला. क्रिकेट हा खेळ आपण शून्यापासूनच पुढे साकार करत असतो आणि शून्यावर आपल्या कर्तृत्वाचे आकडे लगावत असताना बॅट्समन हर्षद आणि त्याच्या बॅटमधनं आलाय हा अजून एक या मॅच मधला पहिला परंतु या स्पर्धेमधील एक अप्रतिम फटका, जिथे आपण पाहताय की हर्षदची बॅट मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि इथेही आपल्याला पाहायला मिळतीये. 4-6 रणसंख्या झाली आहे ती 10. डीजे जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून देतो आपल्या टीमसाठी. आणि खरं तर जे सलामीचे फलंदाज असतात ना, त्या सलामाच्या फलंदाजांकडनं हीच अपेक्षा असते की कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येतील. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचे षटक आहे, तिथे आक्रमण होईल. इथे चांगली गोलंदाजी, गती कमी केली, पेस ऑफ केले, व्हेरिएशन करत असताना गोलंदाजाने त्याची धमक दाखवली आहे. नाव आहे हिरेन भगत. हिरेंद्र भगत आहे नाव. मागच्या काही 3 मॅचेसमध्ये त्याचा एक खेळ आपण पाहिलाय. उत्तम असा गोलंदाज, ज्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, वैविध्य आहे आणि व्हेरिएशन करून तो आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय.
लाईन मागे खेचली. इन स्विंगिंग बॉलिंग, जवागल श्रीनाथची आठवण करून देणारे प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये द भुवनेश्वर कुमार. स्विंगिंग बॉलिंग भारतीय संघासाठी त्यानं दाखवली. त्या गोलंदाजाची आठवण करून देणारा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये फेकतोय आपल्या भातातला त्याचा स्टॉक बॉल. नाव आहे हिरेंद्र भगत. दुसरा चेंडू डॉट. फुल टॉस, अटेम्प्टेड यॉर्कर, चुकीचा चेंडू परंतु झेल इथं टिपला जाईल. फलंदाज बाद. बॅट्समन क्रमांक 1 ज्यानं 2 मोठे फटके सजवले त्याला परतावून लावलंय. हर्षद बॅक टू डगआउट. डीजे मास्टर सकाळच्या सत्रामध्ये रात्रीचे 3 वाजलेत आणि माहोल बनवतायत, त्यांचं आपण कौतुक करूया. हे एक पॅशन आहे. सुरुवातीला हे सर्वच कलाकार फार हौशी असतात आणि हेच हौशी कलाकार पुन्हा एकदा त्यांच्या कलेला जपत एक टप्प्याटप्प्यानं पुढे नेत असताना व्यावसायिककरण, ज्याला आपण म्हणतो की प्रोफेशनलिझम येतं. आणि ते प्रोफेशनलिझम आलं की मग तुमची एक व्हॅल्यू ठरली जाते आणि त्या व्हॅल्यूला मान सन्मान दिला जातो. आज आपण डीजे मास्टरचं कौतुक करूया विशेष, आणि त्यांची संपूर्ण साऊंड सिस्टीम, त्यांचे स्टँडिंग डीजे ऑपरेटर, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आज दिवसभरामध्ये आणि रात्रमध्ये तर त्यांनी आम्हाला फार छान चांगली साथ दिली. अकॉस्टिक साऊंड सिस्टीम आणि त्याचबरोबर प्रत्येक एका धावेनंतर, षटकानंतर, गॅपमध्ये, इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक खरं तर मी म्हणे क्रीडा रसिकांचं, रसिक प्रेक्षकांचं, आमचं पाहुण्यांचं, आमचं खरं तर चांगलं मनोरंजन त्यांनी केलंय. तंत्रज्ञानाचा वापर केलाय, टेक्नॉलॉजीचा वापर. विशेषचा आपण विशेष कौतुक करूया. याच गावातील उत्तम असा कलाकार नवी मुंबईमध्ये नेहमी तो डीजे ऑपरेट करण्यासाठी आम्हाला भेटत असतो. क्रिकेटच्या सीझन म्हटलं की मग मागणीचे डीजे मास्टर, डीजे ऑपरेटर, साऊंड सिस्टीम. भेंडकल हा परिसर आपण पाहताय. सरपंच चषक ही स्पर्धा आपण टायटल एन्जॉय करतोय. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. ज्या सरपंच आहेत मिलिंद दादा पाटील यांच्या सौभाग्यवती आपण जरूर उल्लेख करतोय. मिलिंद दादा पाटील म्हणजे एक उत्तम असे व्यक्ती, उत्तम असा माणूस, क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू, फिरकीचे गोलंदाज, उत्कृष्ट कबड्डीपट्टू, उपसरपंच म्हणून त्याने चांगला कार्यकाल आणि चांगली समाजसेवा सुद्धा केली. हा फुल टॉस बॉल होता, बीट केले बॅट्समनला, येईल डॉट बॉल. आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी त्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळतीये. गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनेतनं आपल्या विकासाचा विकास कसा व्हावा यासाठी खरं तर ही जोडी प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळते. त्या खरं तर दोघांचं आपण मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करूया. हा ही बॉल लाईन मिस करणार, पंच आमच्याकडे टर्न करतील. हा आहे व्हाईट बॉल. भेंडकल ग्रामपंचायत म्हटलं की मग उरण पंचक्रोशीमधील एक कार्यक्षम आणि प्रभावी अशी ग्रामपंचायत. पुढे गेले, पुढे जाऊन फिरून मारलाय बॉल, मागच्या बाजूला गेलाय, फिल्डर नाही आहेत, नो मॅन्स रिझन मध्ये लँड होईल, सेफ. 2 मिळतील, 2 ने एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळेल. 13 या आकड्यावर, 13 ऑन द स्कोर बोर्ड. 1-3. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी 2 संघ धडपड करताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे अपील झाली आहे, इथे मात्र नक्कीच पाहताय फलंदाज स्वतःवर नाराज आहेत. काय घडते, पुढे जाऊन फटका सजवायचा तर गोलंदाज लाईन मागे खेचतायत. जागेवरनं बॉलला पीक करायचं तर गोलंदाज जागेवरनं बॉलला टर्न करतायत. आता काय करावे, काय करू नये या दुविधा मनस्थितीमध्ये सापडल्यानंतर फलंदाज आक्रमण करतील यात शंका नाहीये. ओ चॉप करायचं होतं बॉलला. इम्रान ताहिर, यजुवेंद्र चाहल, कुलदीप यादव,
मुथय्या मुरलीधरन, हरभजन सिंग या गोलंदाजांची आठवण करून देणारा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये अभिषेक कोहली आहे नाव. आणि या पठ्ठ्यानं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फेकले गेलेले 5 चेंडू आणि धावा खर्च केला फक्त 3. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 4 मध्ये 1 वाईड, 1 डबल, 1 सिंगल अशा 4 धावा खर्च करत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. रन संख्या 14. नेक्स्ट बॉल, आउट स्विंगिंग बॉलिंग. बॉलला येऊ दिलं, नंतर फटका सजवलाय, एक तर मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल होईल, फिल्डर चूक करतील, स्वतः गोलंदाज ग्रिपिंग जमलं नाहीये आणि मिळतील धावा 2. 2 मोर ॲडेड इनटू दी टोटल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 16. 16 ऑन दी स्कोर बोर्ड. 3 षटकांच्या अखेरीस किती धावा हव्यात? 3 षटकांमध्ये किमान 25 ते 30 येणं गरजेचं आहे. मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल. केगाव संघ हार मानणार नाहीये. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे, चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे, फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम त्यांच्याकडे आहे. इथे पुन्हा एकदा बॉलला कट करायचं होतं, पंचांकडे अपील झाली आहे. आपल्याकडे कुठेही एज साठी तशी टेक्नॉलॉजी नाहीये, म्हणून आपण हा रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. इथे मात्र येईल डॉट बॉल. रन संख्या फक्त 16. 16. रिव्ह्यू हा फक्त बीमर आणि रन आउट साठी असणार आहे. आपण कालच्या दिवसापासून पाहिले, आजही आपण पाहतोय. या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ झालाय. डीजे मास्टरनं बरोबर 2-3 वाजता हल्दीमध्ये जे गाणं वाजतात ना, तेच गाणं वाजवलंय. हे टायमिंग आहे. रात्रीचं विस्तीर्ण गर्म, चंद्राचा खरं तर शीतल मंद प्रकाश आणि शुभ्र चांदण्या, आणि डीजे मास्टरने अगदी तेच पंजाबी गीत मात्र सादर केलं. 2 धावा एकंदरीत. एकूण धावसंख्येचा आलेख आपण जर का बघितला तर 18 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. PTC लाईव्ह टेक्नॉलॉजी त्यांची संपूर्ण टीमचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आमचे स्कोरर परेश म्हात्रे, सागर ठाकूर, दोन्ही खरं तर आमच्या गुणलेखकांचा आम्ही आभार व्यक्त करू. शरद म्हात्रे, त्याचबरोबर परेश पाटील सर, त्यांचे आभार. इथे मॅचमध्ये काय घडते तर डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना बॅटिंगसाठी जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, निखिल म्हात्रे आणि विवेक ठाकूर. निखिल म्हात्रेनं मागच्या मॅचमध्ये आक्रमकतेनं सुरुवात करून दिली होती. वेल आणि काल बदलत असतो, हे क्रिकेटनं नेहमी शिकवलंय. वेल बदलली, आता करंजर टीमनं आपली गुणवत्ता सादर केली आहे. त्यांना ठाऊक की गोलंदाजी कशी करायला हवी. गेले कित्येक वर्ष एकमेकांसमोर एकमेकांच्या सोबतीनं खेळ करत असताना आपल्याच पंचकृषीमधला संघ आहे, त्यामुळे प्लस पॉईंट मायनस पॉईंट त्यांना ठाऊक आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा बॉल सोडून दिलाय. मग अशी जीवितनं ही सुद्धा तीच चूक केली. जीवितनं जी चूक केली ती चूक कदाचित आज त्याला झोप येणार नाहीये. 1 चेंडू 4 असं इक्वेशन होतं, 3-16 असं इक्वेशन होतं. 2 षटकार आले, शेवटचा बॉल मात्र डॉट गेला. मागचे 2 चेंडू डॉट गेले. भावेश कोहली इथे आक्रमण केलंय, परंतु बॉल सीमा रेषाच्या अगदी पलीकडे जाईल. फिल्डर होते तिकडे, प्रयत्न झाला. मिळतील धावा 6. येईल षटकार केगावसाठी. गाणं असं आहे की रात्री त्या दरवाजाचे आम्ही घंटे वाजवले, ते गाणं असं फिरवलं. इथे बेल्स कदाचित थोडे ब्लिंक झाले होते, असंच काहीसं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं, परंतु
ती पेटती राहते असं मला वाटतं, म्हणजे फ्लक्च्युएटिंग आहे. एक धाव जरूर मिळणार, एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 25 या आकड्यावर. 25. शेवटचा बॉल आहे उमंग. शेवटच्या बॉलवर जर का षटकार आला तर 31 होतील, जर का चौकार आला तर 29-30 टार्गेट होईल. 1-2 धावसंख्या जर का आली तर मी म्हणेन एक सन्मानजनक स्कोर असणार आहे. परंतु मॅच रफ अँड टफ हवी आहे ना, तर केगाव टीमसाठी हा षटकार येणं गरजेचं असणार आहे. कारण केगाव टीमकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यांची फलंदाजी तितकीच चांगली आहे, परंतु आत्ता या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीमनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केले बॉलिंग टीमनं. ओ शेवटच्या बॉलवर आक्रमण, हवा के साथ घटा के संग संग बॅट्समन विवेक ठाकूर च्या बॅटमधनं आलाय. हा खर तर रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात षटकार लगावत इनिंगला मात्र समाप्त केलंय आणि धावसंख्या झाली आहे ती 31 आणि 32 धावांचा टार्गेट इथं सेट झालाय. आम्ही इथे थांबू, तुम्ही थांबू नका, शेवटची इनिंग जरूर आहे. यानंतर आपण या स्पर्धेला घेणार आहोत पूर्ण विराम आणि उद्याच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपण जुळणार आहोत तुमच्यासोबत याच स्पर्धेसोबत. तत्पूर्वी सर्व ऑर्गनाइज कमिटीचा आम्ही करतो मनापासून आभार आणि त्याचबरोबर आमचे साथी समालोचक उमंग भुईर यांना मी इन्व्हाइट करू या शेवटच्या इनिंगसाठी. सर्वांना शुभरात्री हा मेसेज देऊन आम्ही घेतोय या स्पर्धेतनं निरोप. आणि उमंग भुईर आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून ही पुढची कमाल सांभाळण्यासाठी उमंग मायक्रोफोनवर तुम्हाला एन्जॉय करताना त्यांचा मराठीचा गोड आवाज तुम्हाला अनुभवायला मिळेल. चेंडू असतील 18 आणि 18 मध्ये धावा काढायचे आहेत त्या तब्बल 32. धन्यवाद नितेश सर. अगदी या संपूर्ण रात्रीत त्याचा आपण आवाज ऐकलात. कालची रात्र आजची रात्र गुंडले काकाच्या भूमिकेत परेश मात्रेकरांचा चांगलं कामकाज परेश यांचं पाहायला मिळते. नाही 18 बॉल 32 21 रन 32 धावांचा आव्हान असेल. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. प्रणव आणि सोनू पाटील. चांगली फलंदाजी दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून होते. पाहूया गोलंदाज कशा पद्धतीने हे गोलंदाज हाताळतील. 32 धावांचं आव्हान असेल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये दोन्ही सलामीवीर बातचीत करत असताना अगदी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मोडमध्ये जाताना पाहायला मिळतात. थोडीशी टीम प्लॅनिंग गेम प्लॅनिंग देखील पाहायला मिळाली आहे. पहिले षटक फेकण्यासाठी डावखुऱ्या त्याचे गोलंदाज विपुलच येताना पाहायला मिळतील. प्रामुख्याचे गोलंदाज आहेत का बदलाव देखील केला जाईल याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल.
बॉल सिलेक्शन पाहायला मिळालंय. चला इथून लगेचच आपण खेळाला सुरुवात करूया. संपूर्ण खेळाडू एकवटताना पाहायला मिळतील. पहिले षटक फेकण्यासाठी विपुल ठाकूर याला 5 रन केले गोलंदाजीच्या रडारवर. जी फलंदाजी सुरून आणि प्रणवनं मागील सामन्यामध्ये केली होती तीच फलंदाजी इथून पाहायला मिळेल का पाहूया. कसा खेळ रंगवतील, कसा खेळ जमवतील, पूर्णपणे आपण लक्ष केंद्रित करूया. विपुल ठाकूर गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्रायकर बॅट्समन प्रणव कोहली, सूर पाटील नॉन स्ट्रायकरला असतील. प्रणव कोहली ऑन स्ट्रायकरला बॅट्समन विपुल. पहिलाच बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इथे अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. चेंडू अगदी बॅटला ब्रश झालाय. लीडिंग एजनं चेंडू हवेमध्ये आणि पहिल्याच बॉलवर जे कृत्य मागील मॅच मध्ये केलं होतं तेच कृत्य याही मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर फलंदाजाला मात्र बाहेर काढले. लागताना पाहायला मिळाला आहे अगदी स्ट्रिकरच्या दिशेला आणि फलंदाज नाराज होताना पाहायला मिळतील. 0 धावसंख्येवर बाद झाले तर प्रणव. गणराज कोहली नवीन फलंदाज येथील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. विपुल पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका आहे. चेंडू स्लॉट आलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा हाय हँड्स अप लॉंग अँड स्ट्रॉंग बिग हिट. चांगला फटका पाहायला मिळाला आहे. कमबॅक केलंय चांगल्याच पद्धतीने. विकेट आल्यानंतर षटकार देखील पाहायला मिळाला आहे. त्यावरचा बॉल अगदी यॉर्कर लेथनं खोदून काढलाय, भेदून काढलाय. 1 धाव आल्या. सात धावा धावफलकावर येतात. सुरू पाटील स्ट्रायकरला पाहायला मिळतील आपल्याला. केतन दळवी, किरण दळवी, पूर्णपणे टेक्निकल टीम पीटीसी लाईव्ह ब्रॉडकास्ट आमच्या सभेत आहे. स्विचिटचा प्रयत्न, चांगला फटका आहे. यावेळी गॅप देखील पाहायला मिळतोय. चेंडू गोलीच्या वेगानं गोलीगत चौकार. गोलंदाजावर हल्ले चढवले आहेत. ज्या गोलंदाजाकडे लक्ष केंद्रित केलं होतं नाविन्यपूर्ण गोलंदाजी, त्याच गोलंदाजावर हल्ले. यावेळीचा बॉल पहा, अगदी लो व फुलटॉस बॉल जनरेट होता. तिथून धीम्या गतीने हा चेंडू फेकलाय. वारंवार एक चेंडू गोलंदाजाचा तर एक चेंडू फलंदाजाचा असा देखील खेळ पाहायला मिळालाय. तिथून पाहूया दोन्ही फलंदाजाने एक चौकार षटकार ठोकलाय. चांगला खेळ गणराजचा आणि सुरूचा देखील पाहतोय. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. आणि इथून लेग बाईट्स कृपाड 1 धावसंख्या पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला. 1 षटकाच्या समाप्तीने तर धावा आल्यात 1 बाद 12 धावसंख्या धावफलकावर. येणारे 12 बॉल विजयाकरिता अद्याप 20 धावेची गरज आहे. 12 चेंडू 20 ते 21. थोडीशी टीम बिल्डिंग, खेळाडू एकवटले जातील, चर्चा केली जाईल, प्रयत्न केले जातील. कारण की मागील मॅच तुम्ही जसं जिंकल्यात तसा हा सामना नव्हे आहे. प्रतिस्पर्धी संघ खूप परिश्रम करून इथपर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला आहे. SPCC करंजा चांगलाच खेळ पाहायला मिळाला. या खेळाडूचा थोडंसं स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका आपण टीम बिल्डिंगमध्ये. पराग, प्रफुल्ल याकडे आपण लक्ष केंद्रित करा.
दुसरं षटक फेकण्यासाठी आता पराग दुग्गेकर येताना पाहायला मिळतील. परागला कमबॅक करावा लागेल. प्रामुख्याच्या गोलंदाजांनी मागील सामन्यामध्ये जे इकॉनॉमिकली षटक फेकलं होतं ते षटक पाहायला मिळालं नाही. 12 धावा ठोकल्यात. येणारे पुढील 12 बॉल 20ची गरज आहे. 12 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 12 बॉल 20ची गरज आहे. गोलंदाजीसाठी पराग यांना पाचारण केलं जाईल. क्षेत्ररक्षण पूर्णपणे पाहिलं जाते आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्याचं काम केलं जातं. यष्टिरक्षक प्रफुल्ल आणि दुसरीकडं हर्षद. इथून जो जिंकणार तो नक्कीच आजच्या दिवसामधील अंतिम 4 मध्ये, आजच्या रात्रीमधील अंतिम 4 मध्ये जाणारा संघ पाहायला मिळेल. त्यासाठी ही कडवी झुंज खूप परिश्रम करून मित्र मिळेल करतसाठी इथपर्यंत पोहोचलाय. चला काही करा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय बिल विकेटच्या दिशेनं लागोच्या रिझर्व मध्ये. एकेरी धाव. ब्लॉकलचा बॉल पाहायला मिळालाय. पहिला चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीने फेकला गेलाय. एकेरी धावेड 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गुड फलकावर गुणांकनाचं काम केलंय परेश मात्रे करंजा. उत्तम पद्धतीनं लेखणी त्यांचे पाहायला मिळाले आहे संपूर्ण रात्रीमध्ये. यावेळी चांगलाच फटका आहे. आडव्या बॅटनं चेंडूला फेकून दिलाय थेट सीमारेषा पार. सनसनीतचा आलाय षटकार. दमदार संघ दादा संघ म्हणून मानला जाणारा भूषण स्पोर्ट्स केगाव संघाला प्रश्नचिन्ह मध्ये सोडलाय. या टीमनं अगदी येणारा षटकार पूर्णपणे भाग पाडलाय. टीम मिटिंग घेण्यासाठी अगदी एकवटलेत खेळाडू प्रयत्न करतायत. प्रयत्न आणि प्रयत्न. पाहूया पराग कशा पद्धतीने कमबॅक करेल. कमबॅक करावा लागेल परेश या सामन्यामध्ये. हा सामना फिल्डिंग करणाऱ्या टीमला जिंकायचा असेल तर आता प्रयत्न करावा लागतील. घाम गाळावा लागतील त्याला देखील या स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये. बॅकफूट पंच करायचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगलाच फटका पाहायला मिळाला होता. कमबॅक केलाय. हा कमबॅक तसाच राहील का पाहूया. नऊ चेंडू 13ची गरज. 9 बॉल 13. चांगलाच फटका. गुड वाईस ऑफ द बॅट. षटकार येतोय. चेंडू आर पार सीमा पार ऑडियन्स मध्ये झालाय. फुलटू धमाल. एसपीसीसी करंजाचे पाठीराखे आहेत. आठ चेंडू 7ची गरज. 7ची गरज असेल. 8 बॉल 7 इक्वेशन. पराग कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया. आडव्या बॅटनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरीचा पलटवार आणि काय घडलंय. 2 धावा येतात. दोन धावा येतात. सहा धावेची गरज असेल. 5 धावेची गरज असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. कुंजड पळतोय मागील दिशेला. 1 धाव आली आहे. एकेरी धाव येतोय. येणारे पुढील
6 बॉल आणि इथून 4चं इक्वेशन असेल. 6-4चं समीकरण. प्रफुल्ल ठाकूर गोलंदाजीसाठी येतील. अनुभव पणावा लावावा लागेल. येणारे 7 चेंडू 4ची गरज असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल ठाकूर कैक मैदानाच्या गाजविलीत. पाहूया इथून सामना जिंकून देतील का याहीकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. प्रफुल्ल आलेत. फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न करतील का. मैदानामध्ये शांततेचं वातावरण पूर्णपणे पसरलं आहे. जाऊया थोडं ब्रेक आहे तर डीजेला देखील आपण कणराज कोहली 3 षटकार. चांगलाच खेळ पाहायला मिळाला आहे कणराज कोहलीचा. चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल येतोय. धाव. येणारे 5 बॉल 4ची गरज. जर निर्धाव चेंडू आले तर डोकेडुकी ठरेल. पाहूया प्रफुल्ल ठाकूर ज्या खेळाडूकडे क्षमता आहे हा सामना जिंकवण्याची आणि त्यासाठी प्रयत्न करतायत, धडपडतायत. स्लोवर चेंडू झेलची शक्यता आणि झेल मिळालाय. येणारे पुढील 4 बॉल 4ची गरज आहे. सामना आता अटीतटीचा ठरलाय. कोहली येताना पाहायला मिळतील. प्रफुल्ल अगदी 2 बॉल सुस्थितीच्या हात आले. 4 चेंडू 4ची गरज. इथपर्यंत सामना देण्याचं काम केलं. मी म्हटलं होतं परेश शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाऊ शकतोय आणि शेवटचे गोलंदाज मात्र प्रफुल्ल ठाकूर आलेत. क्षेत्ररक्षण पाहतात, डीप प्रोटेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षणापर्यंत लक्ष पोहोचवलं गेलंय. दुर्वेश कोहली नवीन फलंदाज हलक्या तरी चेंडू स्टेअर केलाय. 1 धाव झाली आहे. दुसरीला पलटवार केली आहे. फेकी करतायत, धावतायत, पळतायत आणि फलंदाज फलंदाजीतून धावबाद होताना पाहायला मिळालेत. दुसरा धक्का बसलाय. टीमने मात्र कमबॅक केलाय. टीमचा चांगलाच परफॉर्मन्स घडलाय. प्रफुल्ल ठाकूर आलेत आणि सामन्यामध्ये मात्र सामना जिवंत ठेवलाय. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया काय घडेल. पुढील येणाऱ्या बॉलमध्ये चित्र आपल्यापर्यंत कळवलं जाईल. येणारे पुढील 3 चेंडू आणि 3 धावेची गरज.
येणारे 3 चेंडू 3ची गरज असेल. पुढे येऊन सरसवलाय फ्रंट फुटचा वापर. एक धाव आणि दुसरीला फेकी केली आहे आणि 2 कंप्लीट झाल्यात. स्कोर इज लेवल केलाय. येणारे 2 चेंडू आणि 1ची गरज आहे. हा चेंडू डॉट आला तर सामन्यामध्ये रंगत येईल. पाहूया हा चेंडू निर्धाव फेकण्याचा प्रयत्न करेल का गोलंदाज. येणारे 2 चेंडू 1ची गरज आहे. थोडीशी चर्चासत्र. पराग स्वतः गोलंदाजाला अगदी मार्गदर्शन अगदी सांगण्यासाठी गेलेत. पाहूया थोडीशी कुसूर केली जाते. चर्चा केली गेली आहे. येणारे 2 बॉल 1ची गरज. हा चेंडू डॉट येईल का. सामना पुढील चेंडू पर्यंत जाईल का. पाहूया येणारे 2 बॉल 1ची गरज आहे. क्लोज क्षेत्रक्षण. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून डायरेक्ट हिट पाहायला मिळाले आहे. सामना विन झालाय. SPCC करंजा जल्लोष पाहायला मिळेल.